गाडी तुम्ही बघितली तर पूर्णपणे डावीकडे जाते। इथे एक गाडी पार्क्ड आहे आणि आता मी जर ब्रेक नाही दाबला तर ती धडकेल। नमस्कार मंडळी, TRDच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाडीच्या मेंटेनन्सच्या संदर्भात अशी एक गोष्ट शिकून घेणार आहोत की जी आपल्या टायर्सच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे। हायवेवरती जोरात जात असताना टायर फुटीसारखे खूप गंभीर अपघात होतात आणि ते टाळण्यासाठी मित्रांनो हा मेंटेनन्स गाडीचा वेळोवेळी करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि तो मेंटेनन्स म्हणजे गाडीची व्हील अलाइनमेंट। आता गाडीची व्हील अलाइनमेंट व्यवस्थित आहे की नाही हे कसं बघायचं आहे हे आपण समजून घेणार आहोत आणि मुळात गाडीची व्हील अलाइनमेंट म्हणजे काय हेही आपण समजून घेणार आहोत। चला तर मग तर मंडळी, सर्वप्रथम आपण समजून घेऊ की व्हील अलाइनमेंट म्हणजे नक्की काय। तर आत्ता तुम्ही जे चित्र तुमच्या स्क्रीनवरती बघताय त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की एक गाडी दाखवलेली आहे आणि त्या गाडीची चारही जी व्हील्स आहेत किंवा टायर्स जी आहेत ती एका सरळ रेषेमध्ये आहेत आणि ही परिस्थिती जी आहे ह्यालाच म्हणतात गाडीची चारही टायर्स जी आहेत किंवा चारही व्हील जी आहेत ती परफेक्ट अलाइनमेंटमध्ये आहेत। पण मंडळी, आपल्याला तर माहितीच आहे की आपण भारतात जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपल्या रस्त्यांची अवस्था काय असते आणि फक्त भारतातच नाही, नॉर्मली बऱ्याच अंतरासाठी आपण जेव्हा गाडी बराच वेळ चालवतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांमधनं चालवतो, खड्ड्यातनं चालवतो, तेव्हा ह्या व्हील्सची अलाइनमेंट जाण्याची मित्रांनो शक्यता असते आणि ती जातेच। इट इज अ पार्ट ऑफ नॉर्मल वेअर अँड टेअर, म्हणजे हे होतच असतं। साधारण दर 5-1 हजार किलोमीटरला हे प्रत्येक गाडीला एकदा तरी होतच। आणि मग आउट ऑफ अलाइनमेंट जेव्हा टायर्स जातात तेव्हा आता तुम्ही जे चित्र बघताय त्या प्रकारचा एक सिनारिओ तुमच्या गाडीमध्ये तयार होतो। आता तुम्ही जर बघितलं तर ह्या गाडीची जी समोरची 2 चाकं आहेत ती थोडीशी आतल्या बाजूला झुकलेली दिसतील तुम्हाला। तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याला टो इन म्हणतात पहिल्या चित्रामध्ये, आणि दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर ती थोडीशी बाहेरच्या बाजूला वळलेली दिसतील तुम्हाला। तर ह्याला म्हणतात टो आउट, म्हणजे तुमच्या गाडीची पुढची 2 किंवा मागची 2 सुद्धा टायर्स ही आपण पहिल्या चित्रात जसं बघितलेलं होतं तसं ती परफेक्ट एका रेषेत नसतात। ती आयदर थोडीशी बाहेर तरी गेलेली असतात किंवा थोडीशी आत तरी आलेली असतात। आणि गाडी चालवताना मित्रांनो एक मी तुम्हाला जी ट्रिक आता शिकवणार आहे त्या ट्रिकच्या सहाय्याने तुम्ही हे परफेक्टली ओळखू शकता की आपल्या गाडीची चारही चाकं अलाइनमेंटमध्ये आहेत की नाही। चला तर मग। तर मित्रांनो, आता आपण बघू की आपल्या गाडीची व्हील अलाइनमेंट आपल्याला सोप्या पद्धतीने स्वतः कशी चेक करता येते। अलाइनमेंट करण्यासाठी आपल्याला टायरच्या दुकानातच जावं लागेल, पण ती अलाइनमेंट आहे की नाही हे चेक करण्यासाठी मात्र आपण ती स्वतः करू शकतो। तर ह्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो एखादा असा सरळ रस्ता निवडायचा आहे की ज्याच्यावरती त्या मानाने थोडीशी कमी वर्दळ आहे आणि एक सोपी ट्रिक वापरून आपण ते शोधून काढू शकतो। तर सर्वप्रथम आपल्याला असं करायचं की आता हा तुम्ही जर बघितलं तर थोडासा उतार आहे आणि सरळ रस्ता आहे। तर ह्याच्यावरती मी आता गाडी खालती न्यायला लागतो। मी अतिशय हळू चालवणार आहे गाडी आणि स्टिअरिंगवरचे मी पहिलं आपलं स्टिअरिंग जे आहे सेंटर पोझिशनला घेणार आहे, म्हणजे अतिशय सरळ तुम्ही जर बघितलं तर एका रेषेमध्ये मी ते ठेवणार आहे। आणि आता अगदी गाडी हळू चालवत असताना मी स्टिअरिंगवरचे दोन्ही हात काढणार आहे आणि अगदी 10 किंवा 15च्या स्पीडने आपण गाडी चालवणार आहोत मित्रांनो, आणि गाडी कशी जातीये हे बघणार आहोत। आता तुम्ही जर बघितलं तर मी स्टिअरिंगला कुठलेही हात माझे नाही आहेत आणि दुसरी गोष्ट गाडी अतिशय सरळ एका रेषेत चालू आहे। गाडी कुठल्याही पद्धतीने डावीकडे किंवा उजवीकडे खेचली जात नाहीये। गाडी सरळ रेषेत आणि स्टिअरिंग हे हलत नाही आणि गाडी सुद्धा अतिशय सरळ रेषेत समोर चालू आहे। आणि मित्रांनो, ह्याचाच अर्थ असा आहे की आपली चारही चाकं जी आहेत ती परफेक्ट अलाइनमेंटमध्ये आहेत। आपल्या गाडीची व्हील अलाइनमेंट एकदम परफेक्ट आहे, चोख आहे। तर मित्रांनो, आत्ता आपण बघितलं की गाडीची व्हील अलाइनमेंट जेव्हा परफेक्ट असते तेव्हा गाडी कशी चालते। पण आता आपण हे बघणार आहोत की मित्रांनो गाडीची व्हील अलाइनमेंट जेव्हा नसते व्यवस्थित तेव्हा ती कशी जाते। तर आता मी ह्याच रस्त्यावरती परत आलेलो आहे पण गाडी मात्र वेगळी आहे। आता आपण बघू काय होतं। मी गाडी व्हील सेंटर करून घेतलेला आहे, समांतर आहे व्हील, आणि आता मी पुढे जायला लागतो। माझे हात सोडलेले आहेत मी मित्रांनो। व्हील तुम्ही बघितलं तर समांतर आहे आणि गाडी तुम्ही बघितली तर पूर्णपणे डावीकडे जाते। इथे एक गाडी पार्क्ड आहे आणि आता मी जर ब्रेक नाही दाबला तर ती
धडकेल. तर मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की जेव्हा गाडीची अलाइनमेंट बरोबर असते तेव्हा गाडी कशी चालते आणि जेव्हा बरोबर नसते तेव्हाही कशी चालते. पण समजा आपण व्हील अलाइनमेंट बरोबर नसताना तशीच गाडी चालवली तर काय होईल? तर 3 प्रॉब्लेम्स होऊ शकतात मित्रांनो. तुम्ही जर मगाशी बघितलेलं असेल तर ज्या गाडीची अलाइनमेंट नव्हती ती गाडी थोडीशी डावीकडे खेचली जात होती. आता ही डावीकडची मूव्हमेंट काउंटर करण्यासाठी मी जर ती गाडी चालवत असेन तर मला कायम ती स्टिअरिंग जे थोडंसं आहे ते उजवीकडे थोडंसं वळवून ठेवावं लागेल तरच गाडी सरळ जाईल, कारण मग ते बॅलन्स होईल. आणि असं जेव्हा आपण करतो मित्रांनो तेव्हा असं होतं की आपल्या गाडीचं जे डावं व्हील आहे किंवा डावं टायर आहे ते अनइवन वेअर व्हायला लागतं, कारण ते त्याची जी कड आहे, कडेची जी बाजू आहे ती ह्या जसं चित्रात तुम्ही बघू शकताय तसं ते कडेच्या बाजूने व्हीलची वेअर अँड टेअर जास्त व्हायला लागते, ज्याला सामान्य भाषेमध्ये गाडी व्हील खातीये किंवा टायर खातीये असं म्हणतात. तर असं ह्या पद्धतीत जेव्हा आपण गाडी तशीच चालवत राहतो तेव्हा टायर हा फुटण्याची शक्यता असते, कारण अनइवन ट्रेडवेअर झालेली असते आणि कुठेतरी क्रॅक्स निर्माण होतात. तर हा पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम असा असतो की आपल्या स्टिअरिंग कॉलममध्ये त्याच्यावरती ताण पडल्यामुळे बॉल बेरिंग स्टिअरिंगची जाऊ शकतात किंवा स्टिअरिंग कॉलमचं जे फ्लुइड आहे त्याच्यात प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि तिसरा आणि साहजिकच एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आपण जेव्हा खूप काळासाठी अशी गाडी चालवत राहतो तेव्हा आपल्या कुठल्या तरी एका हातावरती जास्त स्ट्रेन येतो, कारण आपल्याला सतत एका पोझिशनमध्ये स्टिअरिंग थोडासा जोर लावून धरून ठेवावं लागतं. तर ह्या 3 गोष्टी अवॉइड करण्यासाठी मित्रांनो व्हील अलाइनमेंट गाडीची व्यवस्थित असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर समजा मित्रांनो मी सांगितलेल्या मेथडनी तुम्ही व्हील अलाइनमेंट चेक केलीत आणि आपल्या गाडीची अलाइनमेंट जर बरोबर नसेल तर आपल्याला लवकरात लवकर गाडी कुठल्या तरी मोठ्या टायर शॉपमध्ये घेऊन जायची आहे किंवा कंपनीच्या गॅरेजमध्ये घेऊन जायची आहे, जिकडे ती लोक मशीनच्या साहाय्याने जी आउट ऑफ अलाइनमेंट व्हील्स आहेत त्यांना व्यवस्थित करेक्ट करून आपली गाडी व्यवस्थित व्हील अलाइनमेंट करून देतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर जरूर व्हिडिओ लाईक करा. आपले जे विचार आहेत किंवा आपले जो फीडबॅक आहे तो मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला दर गुरुवारी 6 वाजता आपला नवीन व्हिडिओ येत असतो आणि लवकरच मी टायर्स या विषयावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर गुरुवारी 6 वाजता नक्की लक्ष ठेवा चॅनलवरती आणि असंच चॅनलला सपोर्ट करत राहा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.